माझ्या सर्व देवी देवतांना खूप खूप प्रणाम. आज आपली माझी गीता मीचा प्रवास आपण सुरू करत आहोत. मी पण कालपासून अभ्यास करत होतो, कारण मी जसं म्हटलं की गेल्या 8 ते 10,000 वर्षापासून कोणीही अध्यात्मावर बोललेलं नाही आहे. आपणच पहिल्यांदा बोलतो आहे. म्हणून ते कसं मांडायचं, कारण एवढं किचकट आहे, एवढं सोपं नाही आहे बोलणं. आणि ते मला काही भगवद्गीता, अष्टवक्र गीता आणि अवधूत गीतेसारखं नाही मांडायचं आहे, कारण ते मग तुम्हाला कळणार नाही आहे. तर मला एक साधारण, अगदी साधारण व्यक्तीला कळेल अशा प्रकारे ते अध्यात्म मांडायचं आहे. तर आपण पहिलं आधी भौतिक गोष्टी समजून घेऊ. आधी भौतिक गोष्टी कशा चालतात, कारण आधी भौतिक गोष्टीमध्ये सर्वांना माहीत आहे की आपण भारतीय आहोत आणि आपल्याकडे वोटिंग राईट आहे. एवढं जर तुम्हाला कळालं तर मग तुम्हाला अध्यात्मही कळेल. मग आपण काय करतो, सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये जो वरिष्ठ असतात आपण त्यांना फॉलो करतो, त्याला आपण कर्ता म्हणतो, बरोबर आहे. त्याच्यात थोडं बाहेर गेल्यावर मग आपली सोसायटी येते. मग 4 बिल्डिंगी असतील, 5 बिल्डिंग असतील, त्याच्यामध्ये जो कर्ता असतो आपण त्याला फॉलो करतो. मग अशा सोसायटीमध्ये एक पंचायत येते किंवा नगरपालिका येते, आपण त्यांना फॉलो करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण वोट देत असतो की आम्ही याला फॉलो करणार, याला फॉलो करणार, असं वोट देतो आहे, बरोबर आहे. मग ती पंचायत काय करते, राज्याला कॉन्ट्रीब्यूट करते. मग तिथून आपण आमदार घेतो. मग राज्यातनं आपण सेंटरला जातो. मग तिथे आपण खासदार देतो, बरोबर आहे. खासदार दिल्यावर मग दिल्लीला, म्हणजे बघा आता एका घरापासून दिल्लीपर्यंत तुम्ही भौतिकतेमध्ये आलात. हे सगळं ज्ञान आहे. आपण कालच्या सत्संगामध्ये बोललेलो आहोत की ज्ञान म्हणजे जे मला इंद्रियांनी दिसतं त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि विज्ञान म्हणजे जेव्हा मी भगवंताबद्दल, म्हणजे माझ्याबद्दल मी बोलेन त्याला आपण विज्ञान म्हणतो. आणि जेव्हा बाहेरच्या गोष्टीबद्दल बोलतो त्याला आपण ज्ञान म्हणतो. तर हे ज्ञान आहे. हे ज्ञान घेतलं की विज्ञान तुम्हाला ऑटोमॅटिकली कळेल. मग आपण काय केलं, माझ्यापासून ते दिल्लीपर्यंत मी वोटिंग करून करून सर्वांना जिंकवलं. आता जिंकवल्यावर मी ज्या व्यक्तीला तिथे संसदमध्ये बसण्याचा मी वोट दिलेला आहे, तो काय करतो, ते सगळे मिळून मग एक प्राईम मिनिस्टर सिलेक्ट करतात, बरोबर आहे. आता तो प्राईम मिनिस्टर काय करतो, ह्या देशाला चालवतो. पण आता प्राईम मिनिस्टर हा कुठल्या तरी एका पक्षाचा असल्यामुळे तो मग घातपात करू शकतो. म्हणून त्यांना एक प्रेसिडेंट निवडून द्यावा लागतो जो भारताचा विचार करतो, बरोबर आहे. म्हणजे चालवणार कोण, प्राईम मिनिस्टर, ज्याला आपण निवडून दिलेलं आहे. आणि ज्याला निवडून दिलेलं आहे तो अजून एक निवडतो, त्याला आपण म्हणतो राष्ट्रपती, बरोबर आहे. आता मला सांगा, आता इथून अध्यात्म समजायला शिकायला आपण सुरू करू की राष्ट्रपती हा भारताच्या हितामध्ये काम करणार की नाही, बरोबर आहे. मग भारताचं हित म्हणजे काय, भारत म्हणजे कोण, मी. कारण मीच प्रधानमंत्रीला निवडून दिलं, प्रधानमंत्रीनेच राष्ट्रपतीला निवडून दिलं. मग माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याचं काम हे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीचं आहे. फक्त एवढंच की जेव्हा मी येतो तेव्हा राष्ट्रपतीही येतो. मग राष्ट्रपती भारताचं भलं करेल, पण भारताचं भलं म्हणजे ॲक्च्युली माझं भलं. आता हा दृष्टिकोन झाला ज्ञानाचा. आता विचार करा की मी कोणाला वोट देणार आहे. ज्याला मी वोट दिलेला आहे त्याच पक्षाचा प्रधानमंत्री झाला आहे का, मग तुम्ही देवगणामध्ये येता. पण मी वोट दिलेला आहे पण आमचा प्रधानमंत्री नाही झाला, मग तुम्ही दैत्यगणामध्ये येता. मग हे देवगण आणि दैत्यगण मिळून एक राष्ट्रपती, हे आपण काही एकदम प्रॅक्टिकली घेऊ नका. फक्त अध्यात्म खूप सूक्ष्म असल्यामुळे मी तुम्हाला एक सहजतेने तुमच्या लक्षात यावं
की हे ब्रह्मांड म्हणजे ब्रह्माचं जे अंड आहे, म्हणजे तुम्ही कसं आईच्या पोटातनं बाहेर येताना आईच्या पोटात अंडामध्येच होतात है ना, ते अंड आहे, आणि आईच्या पोटातनं बाहेर आल्यावर तुम्ही ब्रह्माच्या अंड्यामध्ये आलात, म्हणजे आईच्या अंड्यातनं ब्रह्माच्या अंड्यात. आता तुम्ही ब्रह्माच्या अंड्यात आहेत. आता हे ब्रह्माचं अंड कसं तोडायचं, त्यासाठी मी ही प्रोसेस सांगितली. काय प्रोसेस होती की मी वोट केलं, वोटून जिंकून जो प्राईम मिनिस्टर झाला, त्या प्राईम मिनिस्टरने नंतर मग एक राष्ट्रपती नेमला. राष्ट्रपती आमचं भलं करतो. करेक्ट आहे, एवढं समजलं म्हणजे तुम्हाला 50% अध्यात्म कळालं. आता काय करायचं आहे, आता आपल्याला ही जी बाहेरची प्रक्रिया ती सोडून द्यायची आहे. का? कारण हे झालं ज्ञान. आता आपल्याला पाहिजे विज्ञान. मग विचार करा की ज्या वेळेला तुम्ही हे ठरवता की मला देशाला कसं चालवायचं आहे, मला देशामध्ये काय काय पाहिजे, त्याच हिशोबाने आपण त्या नेताची गणना करतो आणि नंतर मग वोट देतो. त्याच प्रकारे ह्या आईच्या अंड्यातनं ह्या ब्रह्माच्या अंड्यात आल्यावर मला काय काय करायचं आहे हा जेव्हा विचार करतो, तिथून अध्यात्म तर सुरू नाही होत, पण सूक्ष्म गोष्टी सुरू होतात. म्हणजे मी ही आई का निवडली हे तुम्हाला तेव्हाच कळालेलं असतं जेव्हा तुम्ही आईच्या अंड्यात जाता आणि आईच्या अंड्यातनं 9 महिन्यानंतर ह्या ब्रह्माच्या अंड्यात येता आणि ब्रह्माच्या अंड्यात येऊन तुम्ही तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करता. म्हणजे विचार करा, जर राष्ट्रपतीने एक चांगलं काम केलं म्हणजे तुमच्या हिताचं काम केलं. मग तसंच तुम्ही हा जन्म घेतला आणि आईच्या अंड्यातनं ब्रह्मांडाच्या अंड्यात आलात आणि तुम्ही एक चांगलं काम केलं, याचा अर्थ तुम्ही आत्म्याच्या खूप जवळ गेलात. एवढं जर तुम्हाला कळालं असेल तर आपण ज्ञान म्हणजे बाहेरच्या गोष्टी, विज्ञान म्हणजे आपल्या स्वतःच्या गोष्टी. म्हणजे तुम्हाला थॉट प्रोसेस कळेल की जन्म का झाला आहे तुमचा. जन्म स्वतःच्या प्रगतीसाठी झालेला आहे आणि तुम्ही जे वोट दिलेलं आहे ते पण स्वतःच्या प्रगतीसाठी वोट दिलेलं आहे. मग आता इथून अध्यात्म कसं करायचं हे आपण उद्या आदिदैविकरित्या बघू. आज कसं आधी भौतिक सांगितलं मी. आधी भौतिकमध्ये कसं आहे की आपण समाजशास्त्र वापरतो, समाजामध्ये आपण कसं वापरतो, कसं राहतो. पण जेव्हा आपण आदिदैविकमध्ये जाऊ ना, मग तिथे आपल्याला पॅरासायकॉलॉजी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि खूप काही अशी शास्त्र वापरावी लागणार आहेत. म्हणून आजचा सत्संग थोडा हलका फुलका ठेवला की तुम्हाला कळलं की जो राष्ट्रपती आहे तो एक इंडिव्हिज्युअल नागरिकाला रिप्रेझेंट करतो आहे. तसंच तुम्ही ब्रह्मांडाला रिप्रेझेंट करताय ह्या शरीरातनं. म्हणजे तुम्ही ब्रह्मांड आहात. जसा भारताचा राष्ट्रपती तुम्ही आहात तसंच ब्रह्म तुम्ही आहात. एवढं आजच्या दिवसात कॅल्क्युलेशन कळालं तर हे आधी भौतिक संपलं. आता उद्यापासून आधी दैविकमध्ये जाऊ. आणि जर यातना काही प्रश्न आहे तर कमेंटमध्ये लिहा. जोपर्यंत तुम्ही प्रश्न काढणार नाही तुम्हाला कळणारच नाही काय होतं आहे. ठीक आहे. म्हणून कमेंट सेक्शन लाईक नाही केलं तरी चालेल, व्हिडिओला लाईक नका करू, पण ऐकून प्रश्न आले की लगेच कमेंटमध्ये लिहा. म्हणजे त्या हिशोबाने उद्यापासून मी पहिलं कमेंटमधले प्रश्न सॉर्ट आऊट करू आणि त्याच्यानंतर आदिदैविक प्रकारे अध्यात्म आपण समजण्याचा प्रयत्न करू. हा सत्संग ऐकल्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आपला दिवस सुखाचा जावो.